नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा पीक भेटला नव्हता किंवा ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा खूप कमी प्रमाणामध्ये पीक भेटला होता, मग अशा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण की खरीप हंगाम 2025 चा पीक पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। पीक वाटपाचा हा दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झालेली आहे। हा पीक कोणत्या शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक कमी भेटला होता तर त्यांना उर्वरित किती पीक भेटणं सुरू आहे, कोण्या पिकासाठी वाटप सुरू आहे, तर या संदर्भात सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या 34 जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा पीक भेटला नव्हता तर त्या शेतकरी बांधवांसाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम सुरुवात करणार आहोत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यापासून। मित्रांनो, पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 78 पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा मक्का असेल, या सर्व पिकाचा पीक वाटप होणं बाकी होतं। काही शेतकऱ्यांना भेटला होता, परंतु काही शेतकऱ्यांना एकही रुपया पीक भेटला नव्हता। त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे अखेर कॅल्क्युलेशन करून लॉट क्रिएटेड बाय आयसी हे संपूर्ण प्रोसेस करून त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीक वाटप करायला सुरुवात झालेली आहे। पहिला जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। दुसरा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे जालना जिल्हा। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पीक वाटप झाला। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पीक भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पीक वाटपाला सुरुवात झालेली आहे। लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा पद्धतीने दाखवत आहे, मग त्यांच्या खात्यामध्ये पीक वाटप करण्याची कार्यवाही ही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। याचबरोबर तिसरा जिल्हा आहे मित्रांनो, धाराशिव जिल्हा। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये 350 कोटी पेक्षा जास्तचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता, परंतु त्याचं वाटप हे होणं बाकी होतं। त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक वाटपाला सुरुवात झालेली आहे। धाराशिव मध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर सोयाबीन असेल, या पिकाचा पीक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे। लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा पद्धतीने सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं स्टेटस बदललेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकाचं वितरण होणार आहे। मित्रांनो, याच्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। मित्रांनो, बीड जिल्हा सुद्धा खरीप हंगाम 2025 च्या पिकम्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये वंचित होता। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक भेटला नव्हता तर त्यांच्या वाटपाची प्रक्रिया ही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे लातूर जिल्हा। आता मित्रांनो, लातूर जिल्ह्यातल्या एकूण 60 महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर होता। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास काही शेतकऱ्यांना पीक भेटला, परंतु खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीकचं वाटप झालं। त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या 60 महसूल मंडळातील जे उर्वरित शेतकरी होते किंवा ज्यांना कमी प्रमाणात पीक भेटला होता तर त्यांचे सर्व कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा पद्धतीने स्टेटस बदलताना दिसत आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2025 च्या पीक वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा सर्वात बाधित जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा 811 कोटी पेक्षा जास्तचा पीक हा विमा कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आला। परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये कपाशी असेल किंवा इतर जे तूर पीक असेल यांचं कॅल्क्युलेशन अद्यापही बाकी आहे। त्यामुळे याचं कॅल्क्युलेशन किंवा लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा प्रकारचं शेतकऱ्यांना ऑप्शन दाखवत आहे। किंवा ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये पीक भेटला होता नांदेडमध्ये तर त्या शेतकऱ्यांना पीक ज्यांना कमी भेटला होता तर त्यांचं वाटपाला सुरुवात झालेली आहे। जसं की नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक जो आहे तो हेक्टरी 35,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि राहिलेला शेतकऱ्यांना सुद्धा त्याच प्रकारे त्याच हेक्टर प्रमाणे अशा पद्धतीने पीक वाटपाला सुरुवात काही दिवसामध्ये होणार आहे। मित्रांनो, याच्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जवळपास पीक भेटला। जवळपास 120 कोटी पेक्षा जास्तचा पीक वाटप झाला आणि उर्वरित शेतकऱ्यांना पीक वाटप बाकी आहे। जसं की आपला कपाशी पीक असेल, तूर पीक असेल यांचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही दिवसामध्ये हे कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे। म्हणजे हिंगोलीमध्ये बाकी सर्व पिकांचा पीक भेटलाय, परंतु कापूस आणि तूर या दोन पिकांचा कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे। त्यामुळे हे कॅल्क्युलेशन काही दिवसामध्ये पूर्ण होईल। अद्यापही कॅल्क्युलेशनची माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्याशिवाय हिंगोलीमध्ये
कपाशी आणि तुरीचा पिकमा भेटणार नाही, त्यामुळे कॅल्क्युलेशन होण्याची वाट शेतकऱ्यांना बघावी लागेल. मित्रांनो, याच्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पिकमा कमी प्रमाणात भेटला होता, जसं की परभणी जिल्ह्यामध्ये 25 कोटी पर्यंतचा पिकमा वाटप झाला, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये काही वाटप झाला, परंतु अद्याप बरेच सारे शेतकरी खरीप 2025च्या पिकम्यापासून परभणी जिल्ह्यातील शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा पिकमा वाटपाला सुरुवात होणार आहे. लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा प्रकारचे ऑप्शन परभणीमध्ये सुद्धा दिसत आहे. एकंदरीत मराठवाड्यामध्ये सर्व पिकाचा पिकमाचं वाटप झालेलं आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे, परंतु कपाशी आणि तूर या दोन पिकांचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे. अशा प्रकारची मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याची माहिती आहे. यानंतर विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या 11 जिल्ह्याची माहिती घेऊया. त्याच्यामध्ये बुलढाणा असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, अकोला असेल किंवा यवतमाळ असेल. मित्रांनो, ह्या विदर्भातले 5 जिल्हे जसं की सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या सर्व पिकांचा या सर्व जिल्ह्यामध्ये समावेश होतो. ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 20 कोटी पर्यंतचा पिकमा बुलढाणामध्ये वाटप झाला, यवतमाळमध्ये काही प्रमाणात वाटप झाला, परंतु सर्व शेतकऱ्यांना पिकमा वाटप झाल्याने जवळपास 10 ते 20% शेतकऱ्यांनाच पिकमा भेटला आणि उर्वरित शेतकऱ्यांना पिकमा वाटपाची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं, त्यांना रकमा दिसत आहेत आणि लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा प्रकारचं स्टेटस पिकमाचं या विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये बदलताना आपण पाहत आहोत. आणि आता त्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्वाधिक पिकमा जो आहे सोयाबीन या पिकासाठी वाटप होणार आहे, अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे. त्यानंतर आपण अपडेट घेऊ की पूर्व विदर्भ, ज्याच्यामध्ये गडचिरोली असेल किंवा पूर्व विदर्भातले 6 जिल्हे, ज्याच्यामध्ये उर्वरित सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक असेल किंवा उर्वरित जिल्हे ज्याच्यामध्ये दुसरे जिल्हे आहेत. त्याच्यानंतर अमरावती तर विदर्भामध्ये आहे. तर या सर्व जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाला सुरुवात होणार आहे. लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा प्रकारचा ऑप्शन शेतकऱ्यांना दिसत आहे. त्यानंतर आपण बघूयात सोलापूर जिल्हा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्हा. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरीचा पिकमा वाटप झालाय, काही शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे. सोलापूरमध्ये इतर पिकांचा सुद्धा लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा प्रकारचं ऑप्शन स्टेटस आपण बदलताना पाहत आहोत आणि सोलापूरमध्ये सुद्धा पिकमा वाटप शेतकऱ्यांना वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 110 कोटींचा पिकमा वाटप झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये, परंतु अहिल्यानगर जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे. त्यामुळे त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमाचं वितरण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा येणार आहे. लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा प्रकारचं स्टेटस बदललेलं आहे. अशा प्रकारचे एक नवीन अपडेट अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. आणि एकंदरीत राज्यातल्या उर्वरित जिल्हे, जे की जिल्हे मी नावं घेतले, त्याच्या व्यतिरिक्त उर्वरित जे महाराष्ट्राचे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप होणं बाकी आहे त्यांचं लॉट क्रिएटेड बाय आयसी अशा प्रकारचं ऑप्शन आपण पाहत आहोत. आणि त्या प्रकारे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता उर्वरित जो पिकमा, ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटला नव्हता किंवा ज्या शेतकऱ्यांना पिकमा कमी प्रमाणात भेटला होता, तर त्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटपाची प्रक्रिया विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती आपल्याला भेटत आहे. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पिकमा ज्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. हेक्टरी जास्तीत जास्त नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये 35,000 रुपये प्रमाणे पिकमा वाटप सुरू आहे आणि हे संपूर्ण पिकम्याचं जे वितरण आहे तर ते 22 जून पर्यंत होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे एक नवीन अपडेट आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप 2025च्या पिकमाच्या वाटपा संदर्भात एक थोडक्यात माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.